व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मला यायला उशीर झाला याचं कारण वरोऱ्याला सभा होती आणि सभा संपता संपता असं काही अंधारून आलं आणि तुफान पाऊस सुरू झाला, विजांचं तांडव. मला वाटलं नाव आधीच समुद्रपूर आहे, म्हणजे इकडे भरपूर पाऊस असेल. सुदैवाने तसं काही नाही, पण एक बरा गारवा आलेला आहे. आणि मग मधल्या वेळेमध्ये मी आनंदवनात गेलो, साधनाताईंचे आशीर्वाद घेतले, कारण अशी मोठी माणसं आता परत होणार नाहीत. बाबा आमटेक या जमान्यातले ऋषीच होते, तेव्हा एकदा त्यांच्या भेटीला आलो होतो, त्यांचे आशीर्वाद घेतले होते आणि आता साधनाताईंचे घेतले. आणि मग सहज गाडीतनं येताना मी विचार करत होतो की अशी कशी माणसं होऊ शकतात. नाहीतर आपल्याकडे जरा काम केलं की तिकीट पाहिजे, उमेदवारी पाहिजे, नाही दिली तर बंडखोरी करतो. आणि अनेकदा मला विचारतात, खास करून मुंबईत गेल्यानंतर किंबहुना पत्रकार भेटल्यानंतर मला विचारतात की बंडखोरांचा किती परिणाम होईल. म्हटलं अजिबात होणार नाही, कारण गेले 5 वर्ष आम्ही पूर्ण महाराष्ट्र जो पिंजून काढतोय, अख्खा महाराष्ट्र, आणि महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस, माता, भगिनी आता संतापून उठलेली आहे. त्यांना हे सरकार बदलायचं आहे. ही जी हवा सुटली ना, ही हवा नुसती वारा नाही आहे, ही बदलाची हवा आहे. बदल बदल आणि बदल बदल हवा आहे. आत्ता इकडे माझ्या नावाने घोषणा दिल्या, महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो. मी हात जोडले, कारण मुख्यमंत्री काय कोणी होऊ शकतो, पण जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री होणं याला नशीब लागतं, याला भाग्य लागतं. आज मी मुख्यमंत्री नाही, कोणी नाही, कोणी नाही, शिवसेनेचा कार्यकारी प्रमुख आहे, बाळासाहेबांचे आशीर्वाद पाठी आहेत. आणि म्हणूनच 3-3 तास उशीर झाला तरीसुद्धा ही तुम्ही सगळी लोक माझी वाट पाहत बसताय, याला भाग्य लागतं. हे 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 भाग्य कदाचित मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा नशिबात नाही आहे ना. सगळं आहे. म्हणजे तो अमिताभ बच्चन आणि शशी कपूर, कुठला पिक्चर तो डायलॉग होता ना, मेरे पास बंगला है, गाडी है, ये है, वो है, कुठला दीवार पाहिलं वाटतं सगळ्यांनी. आणि मग तो त्याला विचारतो तेरे पास क्या है. तसं अनेकदा मला असं वाटतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांना इकडे बोलवावं, ते मला सांगतील, अरे तू निवडणूक जिंकायला निघालायस, मेरे पास कुर्सी है, सत्ता है, पैसा है, ये है, वो है, तेरे पास क्या है. मी सांगेन, माझ्याकडे जनता आहे आणि माझ्याकडे विश्वास आहे. जी एकच गोष्ट सगळं काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांकडे असून सुद्धा नाही आहे, ती आमच्याकडे आहे, ती म्हणजे विश्वास. अख्खा महाराष्ट्र आज होरपळून चाललेला आहे. शेतकरी आत्महत्या करतोय, कामगारांचे सुद्धा कारखाने बंद पडत आहेत, आणि माता भगिनींची तर हालत विचारूच नका. आणि पंतप्रधान होण्यासाठी जेवढे शरद पवार वणवण फिरले, वणवण किती फिरले, बापरे बाप, बापरे. महाराष्ट्रामध्ये हारले, किती जागा आल्या, 8, तरी सुद्धा पुन्हा देशाचे कृषी मंत्री म्हणून बसले. गेले 5 वर्ष तुम्ही महाराष्ट्रासाठी काही करू शकला नाहीत. आणि केवळ शरद पवारच नाहीत, अगदी मुख्यमंत्री मग ते कोणी असोत, अशोक चव्हाण असोत, विलासराव देशमुख असोत, नाहीतर कोणीही काँग्रेसवाले घ्या, अगदी सुशीलकुमार शिंदे जरी आले तरी त्यांना तेच विचारा की 10 वर्ष आम्ही तुम्हाला मतं दिलीत, आम्ही तुम्हाला 10 वर्ष दिलीत, आयुष्यातली आमच्या मौल्यवान 10 वर्ष आमची वाया गेली, फुकट गेली. 10 वर्ष म्हणजे किती काळ झाला. मला वाईट एका गोष्टीचं वाटतं की ही प्रचार आणि प्रचार सुरू झाल्यानंतर सगळेजण येतात, सगळेच तुम्हाला सांगतील. एक 4 दिवसापूर्वी मुंबईच्या वृत्तपत्रात बातमी आली होती, आता चंद्रावरती पाणी मिळाले. चंद्रावरती पाणी, तुमच्या गावात पाणी आहे का?
मग मी तुम्हाला शब्द देतो, आमचं सरकार आणा, थेट चंद्रावरनं पाईपलाईन टाकून तुम्हाला पाणी देऊन टाकेन. अरे काय पटते तुम्हाला? या अशा गोष्टी करणारे सगळे थापाडे, सोंगाडे, ढोंगी माणसं हे सगळे येतात निवडणुकीच्या तोंडावरती, बडी बडी ढेंड सगळी रस्त्यावरती उतरतात आणि मतं द्या, मतं द्या, मतं द्या म्हणून भीक मागतात. वाटेल त्या गोष्टी ते सांगतात तुम्हाला. खरं म्हणजे 2004 साली शिवसेना प्रमुखांनी पहिल्यांदी घोषणा केली होती की माझ्या हातामध्ये सरकार द्या, मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करतो. हे शिवसेना प्रमुखांची घोषणा होती. माझ्या हातामध्ये सरकार द्या, मी शेतकऱ्यांना मोफत वीज देतो, ही शिवसेना प्रमुखांची घोषणा होती. त्या संभाजीनगरमध्ये जेव्हा शिबिर होतं, संपूर्ण महाराष्ट्रातले आपले प्रमुख पदाधिकारी तिकडे जमले होते आणि त्याच दिवशी बरोबर संभाजीनगरमधल्या जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यांनी धावत्या आगगाडीखाली रुळावरती उडी मारून आत्महत्या केली होती. आणि ती बातमी बघितल्यानंतर बाळासाहेबांनी तिथले खासदार चंद्रकांत खैरे त्यांना सांगितले, चंद्रकांत तू जा घरी, कोण शेतकरी त्याच्या कुटुंबाकडे जा आणि त्यांचे अश्रू पुसून त्यांना मदत करू नये. आणि मग कर्जामुळे जर काही शेतकरी आत्महत्या करत असतील तर मी शब्द देतोय, मी वचन देतोय की मी तुमचं कर्ज माफ करतो आणि तुम्हाला वीज बिल माफ करतो, फुकट देतो. ही शिवसेना प्रमुखांची घोषणा होती. पण नेमकं असं झालं, सुशीलकुमार शिंदे हा मोठा चालाक माणूस आणि एवढा नालायकपणा त्यांनी केला, त्यांनी त्याच सुमारास तुम्हाला शून्य रकमेची वीज बिलं पाठवली ना. अनेक शेतकऱ्यांनी मला माझ्या सभेमध्ये ती बिलं दाखवली. उद्धवजी हे बघा, शून्य रकमेचं बिल आलं, आता काय करायचं? म्हटलं ठेवा विश्वास. आणि तेव्हा मग तुमच्यासारखे अनेक जण फसले आणि ते म्हणाले, अरे बाळासाहेब उद्याची गोष्ट करतायत, उद्या सत्ता आल्यानंतर ते म्हणतात की मी वीज बिल माफ करतोय, पण ह्यांनी तर आत्ताच केलं, मग आता कशाला उद्याची बात? आज झाले आहे ते बरं आहे. दुर्दैव आपला आड आलं, तुमच्यासारखे अनेक जण फसले. हा चांगला कार्यकर्ता अशोक त्यावेळेला पराभूत झाला आणि पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीवाले आपल्या डोक्यावरती बसले आणि डोक्यावरती बसल्यानंतर निर्लज्जपणाचा कळस म्हणजे 2-3 महिन्यामध्ये पुन्हा दाम दुपटीने वीज बिल तुम्हाला यायला लागलं. स्वतःच्या कष्टाने, मेहनतीने, मातीतून सोनं पिकवणारा हा माझा शेतकरी, त्याला तुम्ही धमकी देता वीज बिल नाही भरलं तर हातकडे टाकेल. आणि मग वीज बिल यायला लागल्यानंतर विलासरावांना विचारलं, प्रभारावांना विचारलं. विलासराव म्हणाले, या अशा गोष्टी, अशा थापा म्हणा पाहिजे तर निवडणुकीच्या तोंडावर द्याव्याच लागतात. प्रभाराव म्हणाल्या, अहो आमची ती प्रिंटिंग मिस्टेक होती. आज शेतकरी तिकडेच आहे, आज सुद्धा त्याला वीज नाही आहे, दुष्काळ आहे, पाणी मिळत नाही. आता पाऊस आला पण हा पाऊस काही पीक देणार नाही, कदाचित पिण्याच्या पाण्याची सोय होईल, नाहीतर जनावरांना सुद्धा चारा नाही. ही आजची तुमची हालत आहे. ना विजेचा पत्ता, ना पाण्याचा पत्ता. बरं विहिरीला पाणी असलं, समोर पीक असलं तरी वीज नाही म्हणून पंप चालत नाही, पंप चालत नाही म्हणून पीक डोळ्या देखत करपून जातंय, तरी सुद्धा कोणालाच काही पडलेलं नाही. ही रड किती काळ रडायची आता? अरे 5 वर्ष मी फिरतोय, मी बघतोय, तुम्ही भोगता आहात, माझं काय जातंय? ज्या वेळेला मला अनेक जण विचारतात, उद्धवजी तुमच्या आयुष्यातली महत्त्वाची निवडणूक आहे काय? माझ्या आयुष्याचा प्रश्न नाहीये, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ही निवडणूक महत्त्वाची असेल तर ती उद्धव ठाकरेसाठी नाही, तर महाराष्ट्रातल्या जनतेसाठी महत्त्वाची आहे. जीवन मरणाची ही निवडणूक आहे. मुळामध्ये ही निवडणूक नाहीच, हा तुमचा सगळ्यांचा स्वातंत्र्य लढा आहे, हे लक्षात घ्या. कारण हा विजय फक्त शिवसेना भारतीय जनता पक्षाचा नाही, हा विजय फक्त शिवसेनेचा नाही, तर शिवसेनेचा विजय म्हणजे महाराष्ट्राचा विजय, हे लक्षात घ्या. ही निवडणूक आमच्यासाठी महत्त्वाची नाही, तर तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आणि अनेक गोष्टी ज्या आपल्याला करायच्या आहेत, त्या गोष्टीसाठी केवळ तुमचा आशीर्वाद पाहिजे. सरकार हे असं मजबूत सरकार असणार आहे की मला नाही वाटत पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांची हिंमत होईल कोणत्याही ठिकाणी साधी ग्रामपंचायत सुद्धा निवडणूक ते लढवतील अशी त्यांची हिंमत होणार नाही, असा आपला कारभार असेल. आणि हा सगळा कारभार बघितल्यानंतर, ही तुमची सगळी उपस्थिती आणि तुमच्यातला जल्लोष बघितल्यानंतर मला तर खात्री आहे की ही हिंगणघाटची जागा तर आपण जिंकलेच, ही जिंकलेच.
पण मला फक्त हिंगणघाटची जागा नाही, मला फक्त विदर्भातल्या जागा नाहीत, मला फक्त पूर्ण विदर्भातल्या नाहीत, संपूर्ण महाराष्ट्रातल्या जागा पाहिजेत. आणि या विदर्भाची आणि या वर्ध्याची मी जबाबदारी तुमच्यावर सोपवतोय. जिथे जिथे नव्हे सगळीकडे या निवडणुकीत फडकेल तो शिवरायाचा हिंदुत्वाचा पवित्र भगवाच फडकेल. दुसऱ्या कोणत्याही पक्षाचा फडका आम्ही फडकू देणार नाही, हे वचन तुम्ही मला द्या. आणि सरकार आल्यानंतर तुम्हाला कर्जमुक्त केल्याशिवाय मी राहणार नाही, एवढं वचन देऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.